नेहा, आमचे आजोबा म्हणतात ते बरोबर आहे. त्या कंपनीमध्ये काम करणारा प्रत्येक जण ही आमची फॅमिली आहे. आणि घर काही कोणा एकाचं नसतं ना, सगळ्यांनी मिळून ते घर होतं, राईट? सो इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचीच ही कंपनी आहे. इनफॅक्ट या डीलची आयडिया यशची होती. सो मोठ्या सरांचीच अशी इच्छा होती की त्याने ह्या डीलचा चार्ज घ्यावा आणि त्याने ते करून दाखवलं. ग्रेट जॉब, फॅन्टास्टिक, वी आर सो प्राऊड ऑफ यू. आणि मिस नेहा, तुम्ही सुद्धा या कंपनीसाठी खूप मन लावून काम करता. सो हे कायम लक्षात ठेवा की ही कंपनी तुमची सुद्धा आहे. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. तुला वाचवलंय, सांगून टाक ते सुंदर दिसते. ओके. हो. येस सर. ऑल द बेस्ट. हे डील तर तुम्ही यशस्वी करून दाखवलंच, पण यश, इथून पुढच्या सगळ्या कामांसाठी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सर. कीप इट अप. कधी कधी गोष्टी वाटतात तेवढं अवघड नसतात. डोंट वरी, होईल सगळं नीट. ओके. नेहा, तू खूप सुंदर दिसतेस. तू दिसत का नाहीयेस? नेहा होती ना इथे? ती गेली. ओह, अच्छा. आत येऊ का सर? हो, या 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 या. तुम्ही बोलवलं मला सर? हो हो, आपल्या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचंही सर. तुम्ही जॉईन झाल्यापासून मी तुम्हाला बघतोय, खूप मनापासून काम करताय तुम्ही. थँक्यू सर. आणि म्हणूनच समीर सरांच्या अगदी मर्जीतले आहात. थँक्यू सर, पण मर्जीतला वगैरे मी काही नाही आहे त्यांच्या. ॲक्च्युली काय, मी त्यांच्याबरोबर आता काही वर्ष काम करतोय, म्हणून मला त्यांची कामाची पद्धत माहिती आहे, बस एवढंच. बरं बरं बरं, उत्तम. पण मला सांगा, कशी काय झाली मीटिंग? कुठली मीटिंग सर? नाही, आज काहीतरी महत्वाचं डील होणार होतं नाही, असं माझ्या कानावर आलं. ती चांगली झाली मीटिंग, खूप चांगली झाली. पण मला एक समजलं नाही, एवढ्या महत्वाच्या मीटिंगसाठी समीर सरांनी तुम्हाला कसं काय आत बोलवलं? आता तुम्हीच म्हणालात ना सर की मी समीर सरांच्या मर्जीतला आहे. म्हणजे आता मोठी माणसं सर, त्याने बोलवलं की आपण जायचं, आपलं काय. ठीक आहे ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा सर. काही झालं तरी इथे मी तुमचा बॉस आहे. ऑफकोर्स. मग समीर सर आणि त्यानंतर मोठे सर. येस, ऑफकोर्स. त्यामुळे माझ्या मर्जीतही तुम्हाला राहायला हवं. शुअर सर. म्हणजे माझे सगळ्यात पहिले बॉस तुम्हीच आहात सर. ओके. मला सांगा, कशी झाली मीटिंग? कुठली मीटिंग सर? त्या डीलची मीटिंग खूप छान झाली, खूप छान मीटिंग झाली. आपल्या फेवर मध्ये झालं का डील? हो सर, आपल्या फेवरमध्येच झालंय. काय बोलणं झालं? बोलणं म्हणजे जे मीटिंग मध्ये होते तसंच बोलणं झालं सर. हो, पण साधारण किती अमाऊंटचं डील होतं? अमाऊंट म्हणजे सर ॲक्च्युली बघा, 5 आणि 10 15, 15 आणि 10 25, 25 आणि 25 50. 50 कोटी? हा, म्हणजे 50-100 कोटी हल्ली काय आहे सर, यु नो.
मग विशेष काही बोलणं झालं का? विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो सर. हां सर, काय आहे, ते म्हणाले की तुमच्या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि एक गोष्ट म्हणाले सर, त्यांनी मला सांगितलं की घारतोंडे सरांना आवर्जून विश करा. मला? आणि त्यांना सांगा की कंपनीला 50 वर्ष पूर्ण झालेत, त्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन. थँक्यू थँक्यू. मी येऊ सर? हो हो, या 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 या. थँक्यू. Yes. कॉंग्रॅच्युलेशन सर. येस, कॉंग्रॅच्युलेशन. अरे, महत्वाचं बोलायचंच राहिलं. एक वाक्य नाही बोलू शकत आहे. जगभरात फिरलोय, करोडोंच्या डील्स केल्यात, बरं 1000 लोकांसमोर प्रेझेंटेशन केलंय. आणि कम्युनिकेशनचा मला प्रॉब्लेम. कम्युनिकेशन. तू काय बघतोस? पी ना कॉफी. आणि एक वाक्य नाही बोलू शकत. मग आजच असं का होतंय? बरं, माझे इंटेन्शनही चांगले आहेत, आणि एक चांगला मित्र म्हणून तर मी म्हणूच शकतो ना. अरे मग म्हणत का नाहीयेस तू यश? लेट्स फोकस. यश, फोकस. आज तू खूप सुंदर दिसते. सिंपल. आज तू खूप सुंदर दिसतेस. हाय न्या, इथे काय करतेस? अरे हे आपल्या ऑफिसचं कॅन्टीन आहे ना, मी इथे कॉफी प्यायला येऊच शकते. तू दिसला म्हणून तुझ्यासाठी पण आणली. हाऊ स्वीट. हाय. साडीमध्ये आज तू खूपच छान दिसतेस. थँक्यू सो मच. नेहा, मी रागवली आहे तुझ्यावर. का? तुला एकदाही सांगावं असं नाही वाटलं? अगं ऍक्च्युली समीर सरांनी अचानक मला सांगितलं की यश तुला प्रेझेंटेशन द्यायचंय, म्हणून आय हॅड टू. मी त्याबद्दल नाही बोलत आहे. मग सकाळपासून परी, काकू, ऑफिसचा सगळा स्टाफ सगळ्यांनी सांगून झालं. तुला एकदाही सांगावं असं नाही वाटलं ना की तू छान दिसती असं? आय नो तू शेफालीचं कौतुक केलं असशीलच, पण मित्र म्हणून तू छान दिसतेस एवढं तर तू म्हणूच शकतो ना. चल मी निघते. नेहा, तू आज खरंच खूप सुंदर दिसतेस. किती खोटारडा आहेस ना तू. आज सकाळपासून एकदाही नाही बोलला आणि आता मी म्हणाले म्हणून लगेच बोलला. एक नंबरचा खोटारडा आहेस. तसं नाही. ऐक तर नेहा, खरं